शासनाच्या कायाकल्प अभियानांतर्गत कागल ग्रामीण रुग्णालयाचा संपूर्णपणे कायापालट करण्यात आला आहे। रुग्णालयाच्या इमारतीची अंतर्बाह्य स्वच्छता करून रंगरंगोटी झाली आहे। शिवाय वृक्षारोपण करण्यात आले, तर रुग्णालय प्रवेशद्वारातच आरोग्य पर्यावरण विषयी जनजागृती करणारे डिजिटल फलक लावण्यात आलेत। या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि राज्यस्तरीय मूल्यांकन समितीने नुकतीच कागल ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन तपासणी केली। शासकीय आरोग्य संस्थांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी प्रयत्न सुरू झालेत। त्यासाठी भौतिक सुविधांमध्ये वाढ करतानाच कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न होतोय। कायाकल्प योजनेतून राज्यस्तरावर उत्कृष्ट रुग्णालयाची निवड केली जाणार आहे। या अभियानात कागल ग्रामीण रुग्णालयानं सहभाग घेतलाय। वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर उमेश कदम यांनी रुग्णालयातील कर्मचारी वर्ग, सार्वजनिक बांधकाम आणि महावितरणच्या सहकार्यानं कागल ग्रामीण रुग्णालयाचा कायापालट केलाय। रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच आरोग्य आणि पर्यावरण विषयक संदेश देणारे उत्तम डिजिटल फलक लावलेत। रुग्णालयाच्या संपूर्ण इमारतीची रंगरंगोटी झाली, तर रुग्णालयाचा परिसर नेहमी स्वच्छ राहील याची दक्षता घेतली जाते। रुग्णांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, केस पेपर आणि औषध वितरण व्यवस्था यासाठी उत्तम नियोजन केलंय। मोकळ्या जागेचं सपाटीकरण करून रंगबिरंगी रोपं आणि औषधी वनस्पतींची बाग तयार करण्यात आली आहे। जैविक कचऱ्याची विल्हेवाट करताना गांडूळ आणि कंपोस्ट खताची निर्मिती होतीये, तर रुग्णालयाच्या परिसरातील सौर दिवे पुन्हा सुरू केलेत। त्यामुळे कागल ग्रामीण रुग्णालयाचा संपूर्ण कायापालट झालाय। जिल्हा आणि राज्यस्तरीय कमिटीनं भेट देऊन नुकतीच या रुग्णालयाची तपासणी केली। कायाकल्प अभियानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं कायापालट झालेल्या कागल ग्रामीण रुग्णालयाला यंदाही उत्कृष्ट रुग्णालयाचं बक्षीस मिळण्याची आशा आहे।